नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही? मी संदेश द संदेश अकॅडमी तुमचं सगळ्यांचं स्वागत करत आहोत. आज पोलीस भरती सराव पेपर क्रमांक 56 आपण बघत आहोत. तर आपला पॅटर्न असणार आहात सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी, गणित, मराठी व्याकरण चालू घडावे. आपलं मिशन आहे 2025ची पोलीस भरती. पहिला प्रश्न आहे, नाईट व्हिजन उपकरणे मुख्यतः कोणत्या बाबतीत वापरली जातात? रेडिओ वेव्ह, अल्ट्राव्हायोलेट किरणे किंवा इन्फ्रारेड इमेजिंग, एक्स किरणे. कशासाठी वापरले जाते नाईट व्हिजन उपकरणे? इन्फ्रारेड इमेजिंग. ऑप्शन क्रमांक सी हे करेक्ट आन्सर आहे. इन्फ्रारेड इमेजिंग हे कशासाठी वापरले जातात? अंधारात दिसण्यासाठी. राजाला राज्यकारभार कसा करावा हे मार्गदर्शन करणारा वेद कोणता? ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद, अर्थवेद. कोणता आहे राजाला राज्यकारभार? अर्थवेद. ऑप्शन क्रमांक डी अर्थवेद. आता अर्थवेद मध्ये काय काय दिलेलं आहे, काय काय सांगितलेलं आहे? प्रशासन कसं असतं राजाचं त्याच्याबद्दल सांगितलेलं आहे. दुसरं, राज्यव्यवस्था कशी असावी ते पण सांगितलं आहे. तिसरं, आरोग्य. आणि चौथं, सामाजिक जीवनाचे मार्गदर्शन पण दिलेले आहे. त्यामुळे राजाला राज्यकारभार कसा चालावा हे अर्थवेद सांगतो आपल्याला. ऑप्शन क्रमांक डी बरोबर आहे. बंगालमधील फोर्ट विल्यम काउन्सिल म्हणजे प्रेसिडेन्सीचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? लॉर्ड कॉर्नवालिस, वॉरेन हेस्टिंग, लॉर्ड वेलस्ली झालं ते वेलस्ली आणि रॉबर्ट क्लाइव्ह. कोण होतं? वॉरेन हेस्टिंग. ऑप्शन क्रमांक बी हे करेक्ट आन्सर आहे. ते कसं झालं? 1773चा रेग्युलेटिंग ॲक्ट आला. कोणता ॲक्ट आला? रेग्युलेटिंग ॲक्ट. त्याच्यानुसार बंगालचा गव्हर्नर जनरल देण्यात आला आणि वॉरेन हेस्टिंग हे पहिले बंगालचे गव्हर्नर जनरल बनले. आणि त्याच काळात वॉरेन हेस्टिंगच्याच काळात काय झालं? सुप्रीम कोर्टची स्थापना झाली. ती सुप्रीम कोर्टची स्थापना कधी झाली? 1774 मध्ये. लक्षात राहील. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र विधान परिषदेमध्ये राज्यपाल नाम निर्देशित सदस्यांची संख्या किती आहे? 10, 8, 6, 12. किती आहे? 6. ऑप्शन क्रमांक सी. आता हाच प्रश्न हा झाला महाराष्ट्र राज्यासाठी. तर आपला केंद्र सरकारामध्ये राष्ट्रपती. आता इथं काय राज्यपालाऐवजी काय येणार? राष्ट्रपती. या नामनिर्देशित सदस्याची संख्या किती आहे? आता राष्ट्रपती किती सदस्यांना ऍड करतात? 12. हे लक्षात राहू द्या. ओके. आणि ते राज्यपाल हे कोणत्या कलमात थ्रू करते? 171 कलम. आता याच्यात कोणकोणते येतात? केंद्र सरकारने येतात. कशाबद्दल? ते लास्ट हा शब्द लक्षात ठेवा. लास्ट ठेवा. लास्ट म्हणजे यल म्हणजे लँग्वेज म्हणल्यावर भाषा आणि साहित्य. भाषा, साहित्य, पुन्हा कला, विज्ञान आणि समाजसेवा. याच्यावर आधारित या 12 किंवा महाराष्ट्रात 6 लोकांची निवडणूक होते आणि भारतात केंद्र सरकारमध्ये 12 लोकांची निवडणूक होती.
मुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केली? दादाभाई नौरोजी, नारायण मेघाजी लोखंडे, बाळ गंगाधर टिळक, महादेव गोविंद रानडे. कोणी केली? नारायण मेघाजी लोखंडे. ऑप्शन क्रमांक बी. नारायण मेघाजी लोखंडेंना काय म्हणतात? कामगार संघटनेचे भारताचे जनक असे म्हणतात. महाराष्ट्राचे रेखावृत्तीय विस्तार किती? 68.68 75 डिग्री पूर्व, 72 6 89 18 4 ते 28 9 70 3 ते 78 5. किती आहे? आपल्याला महाराष्ट्रात रेखावृत्तीय विचारलेला आहे. तो किती आहे? 72.6 ते 80.9 पूर्व. ऑप्शन क्रमांक बी. 72 डिग्री 6 सेकंद ते 80 डिग्री 9 सेकंद पूर्व. आणि आता उत्तरचा कसा येणार आहे? 15 डिग्री 6 सेकंद पूर्व ते नाही उत्तर सॉरी आपण उत्तर घेतोय. उत्तर ते 22 डिग्री 1 सेकंद उत्तर. हा महाराष्ट्राचा रेखावृत्तीय किंवा रेखावृत्तीय आणि अंशवृत्तीय विस्तार आहे. छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद शहराचे प्राचीन नाव काय होते? देवगिरी, खडकी, प्रतापगड, दौलताबाद. काय होतं? खडकी. ऑप्शन क्रमांक बी. महाराष्ट्रातील पहिले पूर्णसागर जिल्हा कोणता आहे? सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, नंदुरबार. कोणता आहे? पूर्णसागर जिल्हा सिंधुदुर्ग. ऑप्शन क्रमांक ए. पडगौली या पुस्तकाचे लेखक कोण? वि. स. खांडेकर, गोडी दांडेकर, पु. ल. देशपांडे, शंकर पाटील. कोण आहे? गोनी दांडेकर. ऑप्शन क्रमांक बी. गोनी दांडेकर पडगौली या पुस्तकाचे लेखक आहे. करेचे पाणी हे आत्मचरित्र कोणी लिहिले? पंडित रा साळुंके, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, प्रके आत्रे पाहिजे. प्रके आत्रे आणि बाळ गंगाधर टिळक, प्रल्हाद केशव आत्रे. ऑप्शन क्रमांक सी हे तुमचं आन्सर आहे. प्रल्हाद केशव आत्रे हे करेचं पाणी यांचे लेखक आहे. ते स्पेलिंग मिस्टेक होतं मित्रांनो टायपिंगमध्ये. रोलट ॲक्ट कधी पारित झाला? 1917, 1918, 1919, 1920. कधी झाला? 1919. आता रोलट ॲक्ट काय होता हे सांगायचं म्हटलं तर ब्रिटिश सरकार काय करायचं? ब्रिटिश सरकार कोणाला पण काय करायचं? त्यांना कोणाला संशय किंवा कोणी आढळलास तर त्याला काय केले जायचे? अत्यंत कठोर आणि तुरुंग कारवाईची शिक्षा केली जायची. त्यामुळे काय कोणती चळवळ निर्माण झाली 1921 मध्ये? महात्मा गांधींनी केली ती असहकार चळवळ. आणि हे 1900 रोलट ॲक्ट कधी आला? आपला जालियनवाला बाग हत्याकांड झाला. कधी तो झाला? जालियनवाला बाग हत्याकांड 13 एप्रिल 1919 वैशाखीचा दिन असताना. त्याच्यामुळे रोलट ॲक्ट आला 1919 मध्ये. त्याच्यासाठी तो मागे घेण्यासाठी 1921 मध्ये असहकार चळवळ केली.
त्याचे नेतृत्व कोणी केले? महात्मा गांधींनी केले. राहील लक्षात. महात्मा गांधी यांनी खेडा सत्याग्रह कशासाठी केला? व्यापाऱ्यांसाठी, शेतकऱ्यांसाठी, कारखानदारांसाठी आणि शिक्षकांसाठी. कशासाठी केला महात्मा गांधींनी खेडा सत्याग्रह? सांगा मित्रांनो. खेडा सत्याग्रह हा महात्मा गांधींनी शेतकऱ्यांसाठी केला. कारण कोणी सांगू शकतं का कमेंट बॉक्समध्ये? कारण असं की ब्रिटिश सरकारला आपण लाल बनवूया कारण ते लुटेरं होतं. हे ब्रिटिश सरकार आपल्या मायबाप शेतकऱ्यांना निळीचे उत्पादन जबरदस्ती करण्यास भाग पाडस किंवा सारा कर हा कंपल्सरी भरण्यास लावस. त्यामुळे महात्मा गांधींनी शेतकऱ्यांसाठी खेडा सत्याग्रह केला. लक्षात राहील मित्रांनो तुमच्या. आता पुढचा प्रश्न. हत्तीचे शहर म्हणून दृष्टीने आढळलेले कोणत्या शहरास ओळखले जाते? पाटणा, कर्नूल, किंबलपूर आणि इंदोर. हत्तीचं शहर म्हणून कोणत्या दृष्टीने असं नाही राहणार. हत्तीचे शहर म्हणून कोणत्या शहरास ओळखले जाते? पाटणा, कर्नूल, किंबलपूर, इंदोर. कशाला? किंबलपूर. ऑप्शन क्रमांक सी. किंबलपूर हे कशासाठी प्रसिद्ध आहे? हत्तीसाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे त्याला हत्तीचं शहर म्हणून ओळखलं जातं. मुंबई काउन्सिलचे पहिले सदस्य कोण होते? बाळ गंगाधर टिळक, नाना जगन्नाथ शंकर शेठ, दादाभाई नौरोजी, सायरा बानू. कोण होतं? नाना जगन्नाथ शंकर शेठ. ऑप्शन क्रमांक बी. जागतिक कृषी पर्यटन दिन म्हणजे वर्ल्ड ॲग्रो टुरिझम डे कधी साजरा केला जातो? 15 मे, 16 मे, 17 मे, 18 मे. कधी साजरा केला जातो? 16 मेला. जागतिक कृषी पर्यटन दिन कधी साजरा केला जातो? 16 मे. आर्थिक विचार संकल्पनेचे जनक कोणाला म्हणतात? ॲडम स्मिथ, लॉर्ड रिपन, कार्ल मार्क्स, मिल्टन फ्रीडमन. कशाला कोणाला म्हणतात? लॉर्ड रिपनला. ऑप्शन क्रमांक बी. धुळे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? त्राप्ती, पांझरा, भीमा, नर्मदा. कोणत्या नदीवर? पांझरा नदीवर धुळे शहर वसले आहेत. ऑप्शन क्रमांक बी मित्रांनो तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे. रात्री आंधळेपणा किंवा नाईट ब्लाइंडनेस कोणत्या विटॅमिनचा कमतरतेमुळे होतो? जीवनसत्व ए, जीवनसत्व बी, जीवनसत्व सी, जीवनसत्व डी. नाईट ब्लाइंडनेस कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो? तर विटॅमिन ए च्या कमतरतेमुळे होतो. ऑप्शन क्रमांक ए हे योग्य उत्तर आहे. आता तुम्ही म्हणशाल मित्रांनो विटॅमिन ए कशामध्ये असतं सर? तर विटॅमिन ए अंडी, दूध, गाजर, पालक यामध्ये विटॅमिन ए तुम्हाला मिळतं मित्रांनो. मेळघाट अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? नागपूर, अमरावती, यवतमाळ, वर्धा. मित्रांनो हा प्रश्न तुमचा झालेला आहे मागच्या पेपरला. तर या पेपरला बी तुम्ही मला उत्तर द्यायचं आहे. मी तुम्हाला याचं उत्तर पुन्हा उद्याच्या पेपरला सांगेल. नासा ही संस्था कुठे आहे? न्यूयॉर्क, लॉस एंजेलिस, वॉशिंग्टन DC, शिकागो. कुठे आहे? वॉशिंग्टन DC मध्ये आहे. ऑप्शन क्रमांक सी हे योग्य उत्तर आहेत. आता नासाचा फुल फॉर्म काय?
हे पण विचारू शकतं. तर नासाचा फुल फॉर्म आहे नॅशनल एरोनॉटिक अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन. कोणत्या राज्याने मुंबई मुख्यमंत्री संपदा योजना चालू केली? महाराष्ट्र, गुजरात, ओडिसा, कर्नाटक. कोणत्या राज्याने केलं? ओडिसा. ऑप्शन क्रमांक सी हे करेक्ट आन्सर. चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याची सीमा कोणत्या नदीमुळे विभागली जाते? त्राप्ती, वैनगंगा, पांझरा, भीमा. कोणत्यामुळं? वैनगंगामुळं. ऑप्शन क्रमांक बी. जागतिक क्षयरोग म्हणजे वर्ल्ड ट्युबरक्लोसिस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? 22 मार्च, 23 मार्च, 24 मार्च आणि 25 मार्च. कधी साजरा केला जातो? तर 24 मार्च. ऑप्शन क्रमांक सी हे तुमचं करेक्ट आन्सर आहे. आपला भारत देश क्षयरोग मुक्त कधीपर्यंत होणार आहे? आहे असं भारत सरकारचं टार्गेट आहे. कोण सांगेल त्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. खालीलपैकी कोणता देश G20चा सभासद नाही? ब्राझील, जपान, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया. कोणता नाही? न्यूझीलंड. ऑप्शन क्रमांक सी हे करेक्ट आन्सर आहे. राऊंड टेबल कॉन्फरन्सची स्थापना किंवा घोषणा कोणत्या वर्षी झाली? 1929, 1930, 1931 आणि 1932. कधी झाली? 1931 मध्ये. ऑप्शन क्रमांक सी. आता याच्यामध्ये मी तुम्हाला 2 प्रश्न विचारतो. राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये तिन्ही राऊंड टेबल कॉन्फरन्स कुणी अटेंड केल्या आणि महात्मा गांधी यांनी कोणत्या राऊंड टेबल कोणत्या RTCFला हजर होते हे तुम्ही मला सांगायचं आहे. अशा प्रकारे आज आपला पेपर संपलेला आहे मित्रांनो. तुम्हाला किती मार्क मिळतात 25 पैकी ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवायचे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, शेअर करा. काही त्रुटी बी असेल तर कमेंट करून व्हिडिओला डिसलाईक करून सांगू शकतात. आज आपण येथेच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.